हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे, आता आपण टिचिंग बघूया. आजचा व्हिडिओ खूप युजफुल आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण 25 मापाची कंबर घेऊया. कंबरेचा माप 25 आहे, छातीचा 32 आहे. त्या मापाने मार्किंग करूया. बाही आहे 9, दंड आहे 9. ह्या मापाने आज आपण प्रिन्सची साध्या सोप्या पद्धतीने कटिंग करूया. राऊंड गळा आणि बॅकचा वी नेक. मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे. आपण याला 5 नंबरची दाबटीप मारून घ्यायची. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे कापड साईडला, कारण की मशीन हे कापड असं ओढले जाते. दोघी पार्ट असे सेम तयार करून घ्यायचे. उलट सुलट बाजू बघून, दोघी सेम असतात तर सरळ एकही बाजू तयार होते. सेम आपण दुसरी बाजूही सेम तयार करून घ्यायची. दोघी बाजू सेम तयार करून घेतल्यानंतर जे एक्स्ट्रा कापड ते कट करून घ्यायचं फिनिशिंगनी. आता सेम दुसरी बाजूतून कट करून घ्यायचं. आता हे दुसरा भाग बी तयार करून घ्यायचं. मेन फॅब्रिक आणि अस्तर याला पण आपण 5 नंबरची दाबटीप मारून 5 नंबरची टीप मारून ठेवायची. व्यवस्थित राहून हे कट करून घ्यायचं. परत एक वेळा इथं टिप मारून घ्यायची व्यवस्थित. आता याला फोल्ड करून घ्यायचं असं व्यवस्थित. फोल्ड केल्यानंतर तिथे दाबटीप मारून घ्यायची 3 नंबरवाली. सॉरी, मशीनचा आवाज तर येणारच, मशीन चालणार तर आवाज येणारच आहे. तर पण आपण 5 नंबरची सिलाई मारून घ्यायची दाबटीप मारल्यानंतर. इथं पण मारून घ्यायचं व्यवस्थित. एक्स्ट्रा सोडलेलं आहे आपण अर्धा इंच. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आता ही एक बाजू तयार झालेली, सेम आपण ही बाजू पण तयार करून घेऊया. सेम दोघी पार्ट तयार करून घेतलेले आहे. हे पण प्रिन्सचे आता आपण इथे जॉईन करूया. व्यवस्थित असं राहून खालचा पार्ट वरचा पार्ट बघून छान फॅब्रिक. हे कापड खूप सिल्की आहे. ते छान पॉप तयार झालेला आहे. घातल्यानंतर असं हे असं फुगीर भाग छान फिटिंग येते, असं ओढलं जात नाही. बघू शकता इथं. आता याला आपण एक वेळा अजून फायनल सिलाई मारून घ्यायची. सेम जे पेपर कटिंग केलेली आहे त्या पेपर कटिंगनुसार आपण इथं कट करून घेतलेला आहे. पेपर कटिंगमध्ये एक आयडिया सांगितला होता मी, जे मेन फॅब्रिकवरती अस्तरवरती केलेलं आहे. जे आपण इथं हे राऊंड केलेलं, हे जे सरळ आहे इथं आपण अर्धा इंच असं राऊंड घेतलेलं आहे. ह्या छान पॉप तयार झालेला आहे. नाही तर सरळ घेतलं तर चपट झालं असतं. इथं हे फुगीर भाग इथं हे राऊंड घेतलेलं आहे. हे पोर्शन ह्या बाजूला असं राऊंड घेतलेलं आहे, म्हणून फुगीर छान तयार झालेला आहे. तर आपण हुकलूक पट्टी तयार करून घेऊया. जी इथं खाली कमरपट्टी लावतो आपण, इथून सरळ घ्यायचं, इथं कट करून घ्यायचं फिनिशिंगनी आणि इथं सरळ घेऊन इथं आपण एक प्लेट घ्यायची, तरच ते वरते राऊंड छान तयार होतं. नाही तर ओढले जाते हे बाजू अशी. इथे हे पट्टी लावताना इथं अर्धा इंच अशी तशी प्लेट घ्यायची
सीमा पण हिला पण करून घेऊया, दुसरा पार्ट पण. दोघी पार्ट तयार करून घेतले, हुकलूक पट्टी पण तयार करून घेतली. बघा किती छान तयार झालेला आहे इथं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा. असेच मी नवीन नवीन आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कटोरी ब्लाऊजचे पण मी कटिंग टाकणारच आहे. आवडले तर प्लीज लाईक करा.